शहरियत तरमीमी कानून के खिलाफ नांदेड़ में अब CPI भी रास्ते पर उतर गई है। मुल्क भर में शहरियत तरमीमी कानून यानी CAA के खिलाफ पुरअमन और पुरतशद्दुद एहतजाजों का सिलसिला चल पड़ा है। नांदेड़ में कुल जमाती तहरीक के बाद अब CPI ने भी इस कानून को मुल्क दुश्मन कानून करार देते हुए इसकी मुखालिफत की है। ITI चौराहे पर CPI के अरकान ने प्ले कार्ड्स हाथों में लेकर BJP हुकूमत के खिलाफ नारेबाजी की। CPI यूनाइटेड के जिम्मेदारों का इल्जाम है कि BJP हुकूमत इस तरह की पॉलिसियों के जरिए मुल्क को एक और तकसीम की जानिब ढकेल रही है। आज या भारतामध्ये अनेक विद्यार्थी कधी विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा विचार करत नाही। आज नांदेड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड आणि समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने ज्या पद्धतीने या देशामध्ये NRC आणि CAA हे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आणलेले आहेत, त्याचा परिणाम म्हणून या देशातील खऱ्या अर्थाने सर्वप्रथम मुस्लिमांना भारतीय जनता पार्टी सरकारने नागरिकत्व स्पष्टपणे नाकारलेलं आहे। ही बाब या देशाच्या इतिहासामध्ये काळी बाब म्हणून त्याची या ठिकाणी नोंद घ्यावी लागेल। याशिवाय NRCच्या माध्यमातून या देशातील जे काही अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, शीख आणि जैन या समुदायाला येणाऱ्या कालखंडामध्ये या भारत देशामधून हाकलून लावण्याचा डाव या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा आहे आणि म्हणून सरकारने या दोन्ही कायद्याचा विचार करून आज देशभरामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांमधून प्रचंड मोठा या कायद्याला विरोध होत असताना या भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला जनतेने मतदान केलेलं असल्यामुळे संसदीय लोकशाहीमध्ये ते सत्तेमध्ये टिकून आहेत। जर समजा त्यांनी येणाऱ्या कालखंडामध्ये जनतेच्या मताचा जर विचार केला नाही, आदर केला नाही, तर येणाऱ्या कालखंडामध्ये या सरकारला खाली खेचण्याचं कामसुद्धा अल्पसंख्याक समूह या ठिकाणी करेल। केवळ अल्पसंख्याक समूहच या ठिकाणी नाही, तर दलित, आदिवासी, OBC आणि इतर जे काही समूह आहेत हे सुद्धा अल्पसंख्याकाच्या बाजूनं आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत। आम्ही त्यांच्या बाजूनं उभे टाकलेलो आहोत आणि म्हणून जर समजा सरकारने येत्या कालखंडामध्ये या दोन्ही कायद्याचा पुनर्विचार जर नाही केला तर संपूर्ण देशभरामध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड आणि समविचारी पक्षाच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे। झालं पाहिजे हे खरं तर भारतीय संविधानाच्या विरोधात आहे। भारतीय संविधानाच्या 14 कलममध्ये आणि 21 मध्ये हे टोटल समानतेच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असणारं बिल हे नक्कीच रद्द झालं पाहिजे। देशामध्ये अनेक प्रश्न आवासून तोंड आवासून उभा टाकलेले आहेत। बेरोजगारी आहे, GDP रेट आहे आणि अनेक प्रश्न आहेत। सगळे त्याच्यावर आपण फेल्युअर गेला असताना हे सरकारला हे आणायचं गरज नव्हती। हे कायदा सध्या देशामध्ये जे संकट उभारलेलं आहे, आर्थिक संकट, मोठं संकट आहे, त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे होतं। तर ते बाजूला ठेवून हे NRC बिल किंवा CAA बिल जे आहे हे जातीच्या आणि धर्माच्या नावावर देशाचे तुकडे करू पाहणारं बिल हे रद्द झालं पाहिजेत। कारण का देशामध्ये भारत देश हा संविधानाला मानणारा देश आहे आणि संविधान हे सगळ्याला घेऊन चालणारं आहे। तर एका धर्माला, विशिष्ट धर्माला टार्गेट करून आपण त्यांना भारतापासून दूर करू शकत नाही। यापूर्वी पाकिस्तानला केलेलं आहे। पाकिस्तान हे धर्माच्या नावावर राष्ट्र झाले, पण तिथंसुद्धा पाकिस्तान आणि बांगलादेश हे अलग झालेलं आहे। म्हणजे धर्मनिरपेक्ष देशच चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात ह्या ठिकाणी मला सांगायचं आहे। आणि जाती पुढची भूमिका काय राहील आमची पुढची, जोपर्यंत हे बिल रद्द होत नाही तोपर्यंत असेच आंदोलन मोठ्या प्रमाणात होत राहतील। विद्यार्थ्यावर होणारे अत्याचार हे पोलिसांकडून किंवा सरकारकडून हे थांबले पाहिजेत। मोठमोठे नेत्यावर अटक करणं किंवा हे जे आणीबाणी सदस्य परिस्थिती निर्माण केले हे त्याच्यावर सुद्धा सरकारनं विचार केला पाहिजेत। कारण का आज हे सरकार आहे, उद्या येणारं सरकार हे रद्द कायदा करू शकते। म्हणजे मला सांगायचं की हे सरकार काय कायमस्वरूपी नाही, तर ह्याची आज सगळ्याला लागलेलं आहे। जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत असे आंदोलन चालूच राहते।